शेपट्या घालून गांडूगिरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला मान्य नाही। एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला, एकनाथ शिंदेंनी जर शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं, लक्षात घ्या। त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे। एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडलेत। अमित शहाने पक्ष फोडले ते अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय। मी बोललो माझ्यात हिम्मत आहे। तुम्ही अमित शहाविषयी का बोलताय का? त्यांनी पवारांवर टीका केली। नरेंद्र मोदी भटकते आत्मा म्हणतो पवार साहेबांना, तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही। हे ढोंगी भंपक लोक आहेत, घाणेरडे डर्टी पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रामध्ये। दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत। मला अजिबात पोटदुखी नाही। त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा, भारतरत्न द्यावा मोदींनी। एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा, परमवीर चक्र द्यावं। माझा आक्षेप एवढाच आहे की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा, ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत, दिल्ली पुढे झुकला नाही, त्याचा नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी एक खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौरव हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे। एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं, शरद पवारांनी तिथे जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही, त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही। शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांना लोक घेऊन जातात, त्यांच्या हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो ना। तर काय कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देताय मला सांगा ना, त्यांना द्यावा ना। मोदी शहाने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे, आम्ही काय म्हणणार? महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र फडणवीसांनी, माझं काही म्हणणं नाही आहे। प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा, ज्याने दिल्लीचं तख्त सुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती, स्वाभिमानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं, त्याचा तुम्ही कोणाला देताय पुरस्कार? दिल्ली पुढे झुकलेल्यांना, वाकलेल्यांना, महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना? हा आमचा मुद्दा आहे, बाकी काय आहे? सोडाव एक सिनेमातले डायलॉग, मी एक लेखक आहे, हे सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका। जहाँ से हम खड़े होते हैं वहाँ से हमारी लाइन शुरू होती है, हे दीवारमधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही, कळलं ना? हां, आम्हाला काय सांगताय? लिहून दिलेले डायलॉग वाचतात। एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एकत्रित नजर नव्हती, त्याच्यावर बोला म्हणावं। मात्र त्यांनी आता स्वतःची वेगळी कोऑर्डिनेशन रूम सुरू केली। त्या ठिकाणी वॉर रूम मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची आता कोऑर्डिनेशन, यांच्यामध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे। एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये। एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते, मी परत रिपीट करतो। तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये, काय केलं पाहिजे आणि काय, त्यांची लाईन त्यांनी मारावी, कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी, त्यांनी तेच केलं। जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालं आहे त्या सरकारचे ते प्रमुख होते। तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं। आम्हाला काय तुम्ही सांगताय? तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणानं जिंकलेला नाहीत, तुम्ही पैशाच्या बळावर आणि ही सगळी खोटी कामं करून जिंकलेला आहात। चला, काल पक्ष प्रवेश केला, दोन माजी आमदार सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत जाणार असं काल उद्या देखील एक माजी आमदारचा पक्षप्रवेश रत्नागिरीमध्ये होणार आहे। काल